दुसऱ्या एक महत्त्वाच्या बातमीकडे मुंबई महानगरपालिकेचा चेंबूर दुर्घटना अहवाल अमान्य आहे अशी प्रतिक्रिया आमदार चित्रा वाघ यांनी दिली आहे। अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूया। चेंबूर या ठिकाणी झाड कोसळून झालेल्या एका विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यू संदर्भात महापालिकेने एक समिती गठीत केली होती। मात्र या समितीचा अहवाल जो समोर आलेला आहे त्यामध्ये वेगवेगळे महापालिकेचे विभाग आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांना देखील क्लीन चिट देण्यात आलेली आहे। मात्र आता यालाच घेऊन भाजपचे बहुतांश नेते आहेत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। सर्वात पहिली प्रतिक्रिया ज्यांची आली त्या भाजपच्या नेत्या आणि महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ आपल्या सोबत आहेत। अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक असा हा जो काही अहवाल आलेला आहे तो अहवाल आम्हाला मान्यच नाहीये। आणि सगळ्यात आधी आम्ही राजकीय कार्यकर्ते जरी असलो तरी आम्ही पण आई आहोत आणि आज त्या ठिकाणी 7 वर्षाच्या 8 वर्षाच्या मुलाचा ज्या पद्धतीने दुर्दैवी मृत्यू झालाय त्याची जबाबदारी कोणाची आहे आणि तुम्ही त्याच्या मृत्यूचा सौदा केल्यासारखं झालंय। हे 5 लाख रुपये एकाला दंड, 2 लाख रुपये एकाला दंड, हे काय चाललंय? त्याचा मृत्यू होऊन 15 दिवस नाही झाले तर तुम्ही या सगळ्या हरामखोरांना क्लीन चिट देऊन टाकली। मला तर कमाल वाटते की अशा पद्धतीने बीएमसीचं प्रशासन कसं काम करू शकतं। माझी मागणी हीच असणार आहे की याच्यामधल्या दोषींना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। या संदर्भामध्ये निश्चितपणे आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहे। त्यांची संवेदनशीलता महाराष्ट्राने आणि मुंबईने वेळोवेळी अनुभवलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला असा विश्वास आहे की निश्चित येणाऱ्या दिवसामध्ये योग्य कारवाई होईल। त्यामुळे अनिकेतसह मी चेतन ननावरे, मुंबई। तर चेंबूर दुर्घटना प्रकरणात चौकशी अहवाल मला मान्य नाही असं महापौर ऋतू तावडे यांनी सांगितले। गार्डन अधीक्षक कंत्राटदाराला जबाबदार धरणं गरजेचं होतं। चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देणार नाही। त्या बाळाची किंमत 7 लाख रुपये आहे का असा सवाल देखील महापौरांनी उपस्थित केलाय। चेंबूरची जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यावरती ही कमिटी फॉर्म केली होती। त्या कमिटीचा अहवाल कालच आला। त्या कमिटीच्या अहवालामध्ये संपूर्ण अहवाल मी वाचला। त्याच्यामध्ये रस्ते विभाग असेल किंवा गार्डन विभाग असेल त्यांना त्यांच्यावरती कुठलीही जबाबदारी न देता त्या ठिकाणी कंत्राटदार आणि त्या ठिकाणी असलेले पीएमसी त्यांच्यावरती ही जबाबदारी निश्चित केलेली आहे आणि कंत्राटदारांना 5 लाख आणि त्याच्यामध्ये जे त्यांच्यावरती कन्सल्टंट नेमले जातात त्यांना 2 लाख अशा पद्धतीचा 7 लाखाचा त्यांना भूर्दंड देऊन तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे। तो मला मान्य नाही। तो अहवाल मला मान्य ह्यासाठी नाहीये कारण की आपण ह्या पद्धतीने जर अधिकाऱ्यांवरची जबाबदारी निश्चित न करता कॉन्ट्रॅक्टरला तर धरायचंच आहे, त्याबद्दल वादच नाही। कन्सल्टंट असेल त्यालाही तुम्ही जबाबदार धरा, पण संबंधित त्या पूर्ण रस्ते कॉन्ट्रॅक्टरचे जे साईट इंजिनियर होते त्यांना त्या ठिकाणी धरणं अतिशय गरजेचं होतं। बघा, एक लक्षात घ्या, जितेंद्र परदेशी असू दे कोण असू दे, जितेंद्र परदेशीचं तुम्ही वारंवार नाव घेता त्याचाही आम्ही संपूर्ण अहवाल घेऊ की ते त्या पदावरती इतक्या वर्षापासून का आहेत ती माहिती, तो माहितीचा पार्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।